याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पायी मनाची आजोगे सिद्धी पायी कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला तळवटे जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला यवानु त्याला सांगा जोजी यवानु त्याला सांगा यवानु त्याला सांगा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे रखुमा जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार 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 विठाला 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 विठ्ठल 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 श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी अभंग संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. कोण ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्या वडिलांना सिद्धेश्वर भगवंत प्रसन्न झाला आणि ज्यांच्या आईला सुवर्ण पिंपळ प्रसन्न झाला ते ज्ञानेश्वर महाराज. कोण ज्ञानेश्वर महाराज ज्या वयामध्ये आम्हाला कवितेच्या 4 ओळी पाठ होत नाही त्या वयामध्ये जगासाठी अभंग गाथा ज्यांनी दिला ते ज्ञानेश्वर महाराज. आणि अशा या असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. आणि या अभंगाला साथ संगत आमची सर्व टाळकरी गायक मंडळी मृदंगाचार्य पेटी मास्तर आहे. आणि हा संदेश हे ज्ञान हा उपदेश समाजापर्यंत पोहोचवणारी आमची सन मराठी. विठाला 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 विठ्ठला या सन मराठी टीव्ही चॅनलने उपक्रम सुद्धा फार गोड लावलेला आहे. लागे कीर्तनाची गोडी. क्या बात है. आता ही कीर्तनाची गोडी कोणाला लावायची आहे.
कीर्तनाची गुढी म्हाताऱ्या माणसांना लावायची आहे, कीर्तनाची गुढी तरुणांना लावायची आहे, आणि कीर्तनाची गुढी लहान मुलांना लावायची आहे. ज्या वेळेस आम्ही शाळेमध्ये मुलांना पाठवतो त्यावेळेस आमच्या मुलांना तिथं ज्ञानाचे धडे दिल्या जातात. परंतु ते ज्ञानाचे धडे देत असताना सुसंस्काराचे धडे देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून साठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात की ज्याने गुरु केला नाही त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान त्या कैसे कीर्तन घडे नामे त्या कैसे कीर्तन द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान त्या कैसे कीर्तन घडे नामे. म्हणून गुरु करणं फार गरजेचं आहे. गुरु जर केला नाही, ज्ञान जर प्राप्त केलं नाही तर त्याची त्याच्या आयुष्यामध्ये फजिती होते. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. 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 धरावे ते पाय आधी आधी. धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिके करीती ताकाळ. आपणा सारिके करीती ताकाळ. धरावे ते पाय आधी आधी. टाळकरी पाय आधी आधी. आपण